नवीन वर्षामध्ये आज महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक वाहक संघटनेच्या मागणीनुसार मुख्य बस स्थानक ऑटो स्टँड करता या ठिकाणच्या ऑटो रिक्षा स्टँडला नूतनीकरण करणे, सौंदर्यीकरण करणे व सर्वांना ऑटो चालवत असताना आवश्यक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने 69,39,हजार रुपयाच्या या कामाला मंजुरी देण्यात आली। त्याचं भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। सर्व कष्टकरी प्रिय ऑटो चालक मालक बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक सदिच्छा देतो, शुभकामना देतो व आमच्या जिल्ह्याची आराध्य देवता शक्तिदायिनी माता महाकाली तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या सर्व नातेवाईकांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या हितचिंतकाला आणि तुमच्या गाडीमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना भरभरून सुख देव, समाधान देव, भरभरून आशीर्वाद देव ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। मी ऑटो चालक हा माझ्या परिवाराचा घटक आहे असं समजून माझ्या अधिकाराचा उपयोग हा नेहमीच ऑटो चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यासाठी शक्ती खर्च केली। मला आठवतं की जेव्हा मी मंत्रीहीन होतो तेव्हा याच ऑटो चालकांसाठी वाहन कर वाढवला आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की विधानसभेत संघर्ष करत ऑटो रिक्षावरचा वाहन कर हा सरकारने वाढवू नये याचा यशस्वी निर्णय केला। जेव्हा मी मंत्री झालो आपल्या चंद्रपूरचे लोक मला भेटायचे, सांगायचे की ऑटो चालकांचं जीवन हे कष्टदायी आहे, हातावर पोट आहे, रोज उत्पन्न कमाई केल्याशिवाय चूल पेटत नाही, चूल म्हणजे गॅस पेटत नाही आणि यासाठी एक कल्याणकारी महामंडळ तयार व्हावं मी घोषणा केली। पण महाराष्ट्राच्या दुर्दैवाने 2 वर्ष 8 महिने काळाकुट्ट अंधार पडला, घोषणेची अंमलबजावणी होत नव्हती। जेव्हा 11 तारखेला ऑटो चालक संघटनेचे श्री राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत मला म्हणाले की भाऊ आम्ही मोर्चा काढतोय, खरं तर मी माझ्या सरकारच्या विरोधात मोर्चा निघत असताना सुद्धा सांगितलं हो त्याला मी मदत करेन, मोर्चा यासाठी काढला पाहिजे की याचं स्मरण राहावं। मी आज वित्तमंत्री नाही पण मी विश्वास देतो की सुदैवाने माननीय मुख्यमंत्री हे तुमच्या माझ्या नशिबाने असे गाभगे आहे की जे स्वतः ऑटो चालक होते आणि मी गमतीने म्हणालो की या राज्यामध्ये 2च नेते असे आहेत की ज्यांच्याकडे ऑटो चालवण्याचं लायसन्स आहे, एक एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आणि दुसरा सुधीर मुनगंटीवार, कारण माझ्याकडे ऑटो चालवण्याचं परमनंट लायसन्स आहे। आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की 2 वर्ष 8 महिने हे कल्याणकारी मंडळ हे मागे पडलं, कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला ऑटो चालक बांधवांना सुरक्षितता द्यायची आहे आणि मला अभिमान आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी येणाऱ्या जानेवारीमध्ये बैठक लावण्यासाठी मला सांगितलं की मी निश्चित लावेल आणि तेव्हा आपल्या चंद्रपूरच्या प्रतिनिधींना, खूप प्रतिनिधी नेता येत नाही पण 2-3 प्रतिनिधींना त्या बैठकीत आपण निश्चित नेऊ, कारण माझी इच्छा है कि आवाज चंद्रपुर का होना चाहिए। विषय जेव्हा ही सुटेल या अगोदर सारे विषय अपन चंद्रपुर सोडोगे, चंद्रपुर ही हमेशा आगे रहना चाहिए हा भाव आपला आहे। एक जागा आपण नवीन चंद्रपूर मध्ये पाहिली आहे, माढामध्ये पाहिली आहे आणि आपण माढा सोबत 3 बैठका घेतल्या आणि आपल्या गरीब लोकांसाठी केंद्र सरकारचे पैसे, राज्याच्या काही
विशेष निधीतले पैसे असं करून आपण निर्णय केलाय की 10,000 घरं हे चंद्रपूरच्या गरीब लोकांसाठी उभं करायची। पहिल्या टप्प्याला आज आपल्याला 10,000 पैकी 3,000 घरांना मान्यता येते आहे आणि मला विश्वास आहे की या घरांमध्ये ऑटो चालकांनाही आपण प्राधान्याने सामावून घेऊ आणि त्यापैकी एक बिल्डिंग ही ऑटो चालकांना देऊ, म्हणजे जे गरीब ऑटो चालक आहे त्यांना रोज कमाई करून त्यातून थोडासा हिस्सा हा बँकेमध्ये जमा करायचा आणि अतिशय कमी दरामध्ये त्यांना आनंददायी घर उपलब्ध होईल, हाही निर्णय आपण निश्चितपणे करू। आणि यासाठी आज 6:30 वाजता जिल्हाधिकारी कमिशनर एकत्र या ठिकाणी बैठक करू। हा ऑटो रिक्षा स्टँड हा मॉडेल झाला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे, आनंददायी झाला पाहिजे, ऑटो रिक्षांसाठी अडथळा होता कामा नये।